हे कामगार किट घेण्यासाठी आलो. सकाळी मी इथं 6 वाजता घरून निघलो. मी 5 वाजता 1 तास लागला इथं यायला. पण लोक रात्रीपासून इथं मुक्कामाला आहेत. एवढी हेडसाण व्हायली या लोकांची. कुणाला चहा नाही, कुणाला पाणी नाही, काय नाही. लोक बेजार होत आहेत. हर एक तालुक्याला हे ठेवलं. हिमायतनगर, भोकर, किनवट, कंधार, लोहा, जेवढे नांदेड जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्याने किट वाटप ठेवून टाकावं सरकारला, अशी मागणी आहे आमची. बर दादा, तुम्हाला काय बोलायचं? आमचे कंधारवासी गायकवाड दादा अगदी त्यानं या सरकारकडे जो बी बांधकाम मंत्री साहेबाकडे विनंती केलेली आहे की ही जे किट वाटप आहे हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्हावं आणि त्याच्या अंतर्गत इथल्या हा मजूर बांधवांची अगदी हेळसण होणार नाही, बेजारी होणार नाही, तिकिटाला पैसे लागणार नाहीत. प्रत्येक माणूस तालुक्यातल्या तालुक्यात आपण येऊ शकतो आणि हे वाटप घ्यायला अगदी सोपं जाईल. या महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री असणाऱ्या मंत्री साहेबाला विनंती आहे की हा जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम ठेवायच्या ऐवजी थेट हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात ठेवावा. म्हणून माझ्या मजूर बांधवाला अगदी धावपळ करावी लागणार नाही. त्याच्यानंतर रात्री बेरात्री जावं लागतंय, रात्री बेरात्री यावं लागतंय. म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या योजनेचं वाटप करावं आणि आमच्या ह्या सर्व मजूर बांधवाला या महाराष्ट्राचे राज्य सरकार व तसंच मंत्रिमंडळानं व बांधकाम मंत्री यानं ही लवकरात लवकर दखल घेऊन याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम प्रत्येक तालुक्यावाईज राबवावा अशी या महाराष्ट्राच्या सर्व मंत्रिमंडळाला विनंती करण्यात येते की आपण यांना एकटीच पकडू नये. आजचं काम गेलं, सामान मिळेल न मिळेल तो भाग वेगळा आणि त्यांचं या जायचं तिकीट गेलं आणि सामान मिळणं गेलं तर वापस जावं लागतंय. तुमच्याकडे नोंद आहे. म्हणून या सरकारला पुन्हा विनंती करण्यात येते